नाव इथे मिठाग्र होती आणि जेव्हा नवीन मीठ यायचं पावसाळ्यानंतर तर पहिलं जे मीठ देवीला अर्पण करायचे. प्रभादेवी मध्ये प्रभादेवी मंदिराच्या प्रांगणात बसलेलो आहे आणि प्रभादेवीची जत्रा पाहणार आहे. प्रभादेवी मंदिराचा इतिहासही पाहणार आहोत. तर आता प्रथम आता प्रभादेवीचं दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर प्रभादेवीची जत्रा बघूया. जवळपास 10 दिवस चालणारी जत्रा आहे आणि 200-300 वर्षापासूनची असलेली मुंबईतली एकमेव जत्रा ही मुंबईतली एकमेव जत्रा की 200-300 वर्षापासून जी चालू आहे ती जत्रा आजतागायत चालू आहे. अशी मोठी ही भव्य जत्रा प्रभादेवीची. तुम्ही अवश्य भेट द्या या जत्रेला. मुंबई आधुनिकतेचा वेग, उंच इमारती आणि धावपळीच्या जीवनातही इथे आजही जिवंत आहे शतकानुशतकांची श्रद्धा. तर प्रभादेवीच्या या रस्त्यावरती आलो आहे. इथे आता जत्रा सुरू, आता ट्रॅफिक आहे सध्या चालू आहे पण हा नंतर रस्ता बंद असणार आहे कारण इथे जत्रेचं स्वरूप येणार आहे हा रस्त्यावरती. मुंबईतील प्रभादेवी येथील श्री प्रभादेवी मंदिर आणि यात्रा जिची सुरुवात 13व्या शतकात झाल्याचे मानले जाते. काळाच्या ओघात ही परंपरा काही वर्ष खंडित झाली, मात्र श्रद्धेचा हा दीप कधीच विझू शकला नाही. आजही प्रभादेवीची यात्रेची परंपरा भक्तिभावाने सुरू आहे. स्टॉल लागले आहेत बघा, खाज्याचे स्टॉल लागले आहेत. आज जत्रा चालू आली ना आजपासून किती तारखेपर्यंत आहे? 11 तारखेपर्यंत आहे. हा रस्ता मग बंदच असेल ना? रस्ता संध्याकाळी बंद, 5च्या नंतर बंद. पाणीपुरी आहे. पाणीपुरी पण खा या. कुठच्या पाणीपुरी आहेत? लसूण पाणीपुरी, टोमॅटो आहे, लिंबू आहे, लसूण फ्लेवर आहे, लिंबू आहे, हाजमोला आहे, टोमॅटो आहे, पाचक हाजमोला पण आहे. या इथे हा, तर इथे नक्की भेट द्या. राजा बिंब म्हणजे बिंबराजे यांची कुलस्वामिनी. नमस्कार, मी अलर्क देसाई आणि माझ्यावर माझे दुसरे ट्रस्टी आहे अनुराग तळपदे. आम्ही दोघं या देवळाचे ट्रस्टी आहोत. तर हे देऊळ 1295 साली लेडी जमशेदजी रोड इथे होतं भीतीने. तर ते देऊळ मूर्ती समोरच्या विहिरीमध्ये ठेवली होती. नंतर 1726 रोजी या देवळाची स्थापना झाली, वैशाख एकादशी रोजी. आणि या देवळाला जवळजवळ आता 300 वर्ष पूर्ण झालेली आहे. ही 1295 पासून ही जत्रा चालू होती. नंतर मध्ये जेव्हा ती मूर्ती देवळात तिकडनं माहीमवरून इथे चालू तेव्हा ती बंद झाली असावी. पण नंतर 1726 पासून आजपर्यंत तयार चालू आहे. जवळपास 300 वर्षाचा जत्रेचा इतिहास आहे. मुंबईमधली एकमेव अशी जत्रा म्हणते की 300 वर्षापासून चालू आहे. पूर्वी ती 1 दिवस होती, नंतर 3 दिवस झाली, 5 दिवस झाली, आता 10 दिवस होते. पौष पौर्णिमा ते 10 दिवस. मेन देवळामध्ये तुमच्या कालिका माता आहे, प्रभावती देवी आहे आणि बाजूला शंकराचं मूर्ती आहे, गणपती आहे, पार्वती आहे, खोकला देवी आहे आणि लक्ष्मीनारायण. मंदिराचा परिसर आहे. मंदिरात विहीर पण होती. विहीर होती समोर आहे पूर्वी, आता ती आमच्या ताब्यात नाही. असा हा जुना मंदिराचा इतिहास आहे सांगितला. असं जुनं मंदिर आहे आणि जवळपास 300 वर्षापासून ही जत्रा चालू आहे. ती चालू आहे. 1295च्या आसपास ही जत्रा सुरू होती
जशी सुरू आहे परंपरा संस्कृती अजूनही मंदिराने या प्रभादेवी मंदिराने जपलेली आहे. प्रभादेवी या देवीला जवळ आगर बाजार आहे. त्या आगर बाजारामध्ये नाव इथे मिठागरं होती आणि जेव्हा नवीन मीठ यायचं पावसाळ्यानंतर तर पहिलं जे मीठ देवीला अर्पण करायचे आणि इथे सगळी समुद्र ते रेती आहे. तर त्यामुळे आम्ही इथे दरवर्षी जत्रेच्या सुमारास मेथी पेरतो आणि जत्रा संपायच्या अलीकडे आम्ही ती प्रसाद म्हणून वाटतो. या मंदिरात प्रभादेवीसोबतच कालिका देवी आणि चंडिका देवी यांच्याही पवित्र मूर्ती विराजमान आहेत. मुघल आक्रमणाच्या काळात या मूर्तीचे रक्षण करणे हेच भाविकांचे ध्येय बनले. मूर्ती प्रथम माहीमच्या खाडीत लपवण्यात आल्या आणि नंतर मंदिराजवळील एका विहिरीत सुरक्षित ठेवण्यात आल्या. पाठारे प्रभू समाजातील श्याम नाईक पाठारे यांना आई प्रभादेवीने स्वप्नात दर्शन देत मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचा आदेश दिला. त्या स्वप्नादेशानुसार इसवी सन 1771 प्रभादेवी मंदिराची स्थापना आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराच्या शेजारी इथे बजरंगबली शनी देवता दर्शन होईल आणि बाजूलाच खोकला देवी म्हणून आहे. पहा खोकला देवी, ज्यांना खोकला असेल, जुना खोकला असेल तर इथे खोकला देवीच्या इथे येऊन नवस करतात. खोकला जाण्यासाठी खडी साखराचा नैवेद्य देतात असं सांगितलं. ते असं हे प्राचीन मंदिर प्रभादेवी. आणि या प्रभादेवीच्या शेजारी हे बघा इथे बर्फीवाला म्हणून आहे, जुना बर्फीवाला. मागे पण यांची व्हिडिओ केली होती. बर्फीवाला म्हणून फेमस आहेत बर्फीवाले आणि यांची बर्फी पण फेमस आहे. प्रसिद्ध अशी यांची बर्फी आहे. माते की जय, एकविरा माते की जय. नमस्कार, माझं नाव चैताली गौरव वैद्य. प्रभादेवी देवीबद्दल सांगायचं झालं तर प्रभादेवी ही माझ्या माहेरची गावदेवी आहे आणि ती नवसाला पावणारी आहे. तिच्याबद्दल सांगायचं झालं तर देवळाला 310 वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. साधारणतः प्रभादेवीचं देऊळ हे लेडी जमशेदजी रोड इथे या देवीचं देऊळ होतं. पण या देवीची मूर्ती इथल्या विहिरीच्या पाण्यामध्ये आणून ठेवण्यात आली. त्यानंतर देवीनी नायक बुवांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि मग देवीचा मंदिराचा इथे जीर्णोद्धार झालेला आहे. कीर्तिकर बुवानी देवळाचं बांधकाम, या जागेची देखरेख वगैरे सगळं इथे पाहिलं गेलं. साधारणतः 310 वर्ष हे मंदिर जुनं आहे आणि ही देवी बघा इथून असं पुढे असं जत्रेचं स्वरूप आहे. आता उद्यापासून हा सगळा पूर्ण गर्दीने फुललेला असेल रस्ता. भाविकांची इथे प्रचंड गर्दी असणार आहे. आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. ताई तुझं नाव काय? अद्विका. अद्विका. असे स्टॉल आहेत आणि इथे बघा इकडे पण आकाश पाळणे आहेत. सध्या पहिलाच दिवस आहे, विजेची व्यवस्था झाली नाही आहे त्यामुळे इथे पण काळोखात तुम्हाला निशाणा लावा लागेल.
आणि समोर आहे बघा जत्रा सेल 120 रुपये 120 रुपये. ₹30 बघा गिफ्ट घेऊन जा बॉल टाका. जत्रा म्हटले की आकाश पाळणे आलेच. पण आता इथून आलो होतो आणि इथे प्रभादेवी मंदिर आहे समोर आणि हा जो रस्ता आहे इथेही जत्रेचे स्टॉल लागलेले आहेत पहा. जत्रेत फिरायला आलाय जत्रेत 2 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत ही प्रभादेवीची जत्रा आहे. प्राचीन अशी जत्रा 350 वर्षापासूनची जत्रा अजून पण परंपरा आपली राखलेली आहे इथल्या स्थानिकांनी. आणि इथल्या तुम्ही जत्रेला अवश्य भेट द्या, खरेदी करा, प्रभादेवीचं दर्शन घ्या. आणि बघा जाताना खाजं आणि घेऊन जायला विसरू नका. आणि चांदेकरांचं खाजा आहे स्पेशली बघा मालवणी खाजा चांदेकर स्वीट्स अवश्य घेऊन जा.